नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 1 किलो लिंबूंपासून मस्त रसरशीत असा हा जाम बनवणार आहोत। बऱ्याचदा लिंबूंचा जाम बनवत असताना लिंबूच्या सालीचा कडवटपणा हा जाममध्ये उतरतो, त्यामुळे तो जाम अतिशय कडवट लागतो किंवा तुरट लागतो। तो लागू नये म्हणून खास टिप्स दिलेल्या आहेत। त्यासोबतच हा जाम वर्षभर कसा स्टोअर करायचा हे सुद्धा ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर पटकन एक लाईक नक्कीच करा। तर चला लगेच सुरुवात करूया बनवायला। लिंबूचा जाम बनवत असताना अशी मस्त पिवळसर ही लिंबू घ्यायची आहेत। इथं मी साधारण 1 किलो लिंबू घेतलेले आहेत आणि क्वांटिटी म्हटली तर 20 ते 22 हे लिंबू एका किलोमध्ये बसतात। तर लिंबू निवडताना हे पातळ सालीचे निवडायचे आहेत, जेणेकरून सालीतला जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो ना तो लोणच्यामध्ये किंवा जाममध्ये उतरत नाही। तर इथं बघा अगदी डागरहित हे लिंबू मी घेतलेले आहेत। यांना आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर एका कापडाने यांना पुसून घ्यायचं आहे। कुठलंही लोणचं करत असताना पाण्याचा अंश राहणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची आहे। तर इथं मी हे सर्व लिंबू पुसून घेते। याआधी मी लोणच्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्हाला जर बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे। तर इथं हे सर्व लिंबू पुसून झाल्यानंतर आता आपण यांना कापून घेणार आहोत। तर लिंबू बघा याची साल अगदी बारीक आहे, अजिबात जाड साल नाही आहे आणि यात असलेल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण की बियांमध्ये सुद्धा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, तो जाममध्ये जाऊ नये म्हणून इथं आपल्याला सर्व लिंबांच्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथं सर्व लिंबूंच्या बिया काढून झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। इथं माझे सर्व लिंबू कापून झालेले आहेत। आता यांना एका मिक्सर जारमध्ये टाकून घेते। मिक्सर जारमध्ये मस्त बारीक हे लिंबू फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे याचं एक प्रकारे क्रश तयार होईल। आता इथं हा क्रश तयार झालेला आहे, तर याला आता आपण एका वाटीने मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला परफेक्ट हे साखरेचं किंवा गुळाचं माप घेता येईल। तर इथं साधारण 3 वाटी इतका लिंबाचा हा क्रश आपल्याला मिळालेला आहे। तर मी एका कढईतच टाकून घेतलेला आहे। आता त्याच वाटीने 1.5 पट इतकी आपल्याला साखर टाकायची, म्हणजे 3 वाटी जर लिंबाचा क्रश असेल तर त्यात आपल्याला 4.5 वाटी इतकी साखर टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर गूळ वापरत असणार तर इथं 4च वाटी गुळाचा वापर करायचा आहे। आता आपण साखर व्यवस्थित लिंबूमध्ये मिक्स करून घेते। लिंबूमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता 5 ते 6 मिनिटांनंतर साखर ही व्यवस्थित विरघळलेली आहे, तर यात आता मी अर्धा चमचा इतकं मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि 5 ते 6 हिरवी इलायची टाकून हे पुन्हा मिक्स करून घेते। थोडंसं तिखट, थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड असं हे छान लिंबाचा जाम बनून तयार होतो। हा लिंबाचा जाम तुम्ही उपवासाला सुद्धा तोंड लावी म्हणून खाऊ शकतात। तर थोड्या वेळाने बघू शकतात इथं ह्या लिंबाच्या जामचा रंग बदललेला आहे। थोडासा अजून आपण याला आटून घेऊया। ह्या सर्व प्रोसेसला मला साधारण 20 मिनिटं लागलेले आहेत शिजण्यासाठी। लो फ्लेमवरच आपल्याला हा लिंबाचा जाम मस्त शिजून घ्यायचा आहे। आता हा लिंबाचा जाम परफेक्ट झाला आहे हे कसं ओळखायचं, तर हातावर थोडासा जाम घ्यायचा आहे। जर तो 2 बोटांच्या मध्ये हलकासा चिकट लागत असेल तर परफेक्ट इथं हा आपला जाम झालेला आहे असं समजायचं। त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि याला रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायचं। गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की हा जाम मस्त असा एक प्रकारे घट्टसर झालेला आहे। गरम असताना हा थोडासा पातळ वाटतो, पण गार झाल्यावर हा घट्ट होतो। तर आता आपण याला स्टोअर करणार आहोत। वर्षभर कसा स्टोअर करायचं ते सांगते, न बुरशी लागता न वास लागता। तर एक छान स्वच्छ काचेची बरणी घ्यायची आहे, तिला आधी धुवून उन्हात छान वाळून घ्यायची, म्हणजे यात पाण्याचा अंश राहत नाही। तर आता आपल्याला ह्या काचेच्या बरणीत हा सर्व जाम भरून घ्यायचा आहे। स्टीलचा डबा किंवा प्लास्टिकचा डबा अजिबात वापरायचा नाही आहे। प्लास्टिकच्या डब्यामुळे
जामला वास लागतो आणि स्टीलच्या डब्यामध्ये जर हा जाम टाकला तर स्टीलचा डबा आतून खराब होऊ शकतो। तर तुम्ही हा जाम मुलांना ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत मस्त देऊ शकता। टिफिनला सुद्धा मुलं आवडीने खातात किंवा तोंड लावी ताटाला तुम्ही खिचडीसोबत सुद्धा हा जाम नक्कीच एन्जॉय करू शकतात। तर कशी वाटली ही साधी आणि सोपी रेसिपी हे मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली आहे पटकन एक लाईक नक्कीच करून घ्या। भेटूया अशाच झटपट रेसिपींसोबत।